जिस तरह के पहले मैच के गेम चेंजर खिलाड़ी थे और पहली गेंद जड़ में कोई मौका वहां पर नहीं दिया। हमारे साथ सूरज जी फिर एक बार ज्वाइन करेंगे, समरप्रीत भी है। अगली गेंद नरेंद्र जी की बैकफुट पर जाकर कट करना चाहते हैं लेकिन विकेट कीपर के हाथ में गेंद, विकेट का बटन गॉन, पहले विकेट का बटन डीजे। मिल रहा है बल्ली जी इनका सेल फोन, अगर किसी को दिखा होगा, अगर आपके पास रहेगा तो लेकर आए। सरकार 11 के हमारे बल्ली जी, इनका मोबाइल गुम हो गया, खो गया था, मिल गया। देखिए हाँ, शोधल की सापड़ता। लेकिन देखिए यहाँ पर टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय था और पहली गेंद सटीक यॉर्कर थी, लेकिन दूसरी गेंद पर बड़ा विकेट। मेलिंज बैक टू द पैविलियन, कम बैक किया हंसी का 11 ने। नरेंद्र गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, और नहीं, ये मौका था गोल्डी, और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन बिल्कुल स्टॉप कर सकते थे। 3 बॉल, रन संख्या 4, 1 विकेट। डीजे ओ, ये क्या हुआ, ये क्या हुआ। इतना टेंशन नहीं लेना, दोपहर का खाना होगा, सभी मेहमानों का आना और आपका भी गाना। व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर। आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रातील नेत्र दीपक फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चौकार। स्लोवर वन, व्हाट अ शॉट, बॉटम एंडचा वापर केला, चेंडूला पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावर, उत्तुंग षटकार, अँड हँडसम गगनचुंबी। धाव संख्या 14 पहिल्या ओव्हर नंतर। और जिस तरह से डॉन को पकड़ना मुश्किल है, नामुमकिन, क्योंकि डॉन के पीछे तो 11 मुल्कों की पुलिस, लेकिन यहां पर इस डॉन ने बल्लेबाजी में दमखम दिखाया। नाम है इनका दीपेश शिर्के, कमाल की बल्लेबाजी, 2 चौके और फिर 1 छक्का, 3 बॉल पर 14 रन बनाकर जिस तरह से 400 के स्ट्राइक रेट से हम देख रहे हैं। बिट्टू जी कहां जा रहे हैं, आदित्य, अजीत जी, ओके। तर गोलंदाज येतोय भाऊ, भाऊ पहिला चेंडू ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर सहज सुंदर पद्धतीने खेळून काढला उमेश पाटील यांनी। हे देखील हार्ड हिटर आहेत, मात्र ऑफ ब्रेक टप्पा ओळखून खेळलेला फटका, पूर्ण मुभा दिलेली आहे फलंदाजाला दीपेश शिर्के यांना की तुम्ही आक्रमण करा, आपण टॉस जिंकलेला आहोत, धाव संख्या चांगली सुरुवात आपण पाहतोय। भाऊ रामगडे यांचा पुढचा चेंडू, भाऊ यांचा, आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड नाही तर स्ट्रेट बॅक टू द फिल्डर। दोन बॉल, धाव संख्या टोटल 15। स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रवीणजी विषय, तर एका बाजूला
रचिंद्र सॉरी मयूर मार्के, मिकीजी थोडंसं खाली उतरा, पण एवढ्याही उन्हात जाऊ नका जिथे तुम्हाला कुठेतरी सफोकेटेड वाटेल. आता मात्र संधी आहे, डबल माइंड झाले, थ्रो कुठे टाकायचा मात्र बघा, सहज सुंदर पद्धतीने रनआउट झाले असते. मात्र श्याम मला वाटतं होते तिथे. सर्व कॅप्टनना टीमच्या विनंती करतोय, सरकार 11, एमोगो फायटर्स, हंसिका 11, बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स, सतीश स्ट्रायकर्स, ओरिस ड्रीम मेकर्स, पृथ्वी 11, किंग्स वॉरियर्स. कॅप्टन एक थोड्या मिनिटासाठी इथे यायचं आहे स्टेजवर. सर्व कॅप्टन्स लवकरात लवकर थोड्या मिनिटासाठी स्टेजवर यायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा भाऊ स्ट्राईकला आहेत, जागा बनवली, मात्र मिस टाइम स्ट्रोक होते हवेमध्ये. त्या ठिकाणी ओ गोल्डी, क्या बात आहे, गोल्डी खूप प्रयत्न चांगला केला होता. बघा गोल्डीचा मोठा फॅन आहे मिकी, प्रत्येक त्याच्या एफर्टसाठी टाळ्या वाजवतोय. मात्र आता बॉल अगेन्स्ट द विंड तुम्हाला खेळणार आहे, त्यामुळे स्पीड येणार बॉलचा, मात्र बॉल जास्त ट्रॅव्हल कमी होणार आहे, कारण हवा बॅट्समनचा एंड आहे तिथे आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्या पद्धतीने तयार नव्हते दीपेश शिर्के, ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले ते, आणि उमेश देखील तोच प्रयत्न करतायत जेणेकरून चेंडू हळूहळू पुढे घेऊन जाऊ आपण. मगाशी आपण 45 डिफेंड करताना पाहिलं एका संघाला. ज्या सामन्याचं गणित समीकरण गोलंदाजांनी बदललं, ओमकारच्या षटकामध्ये केवळ एकच धाव आली, जो ओमकार या अगोदर इंजर्ड झाला होता, दुखापतग्रस्त झाला, पुन्हा एकदा संघासाठी धावून आला आणि संकटमोचक बनला. फक्त एक धाव, निर्णायक षटक, भाव. आणि आता शॉर्ट चेंडू होता, अगोदरच प्री प्लॅन स्ट्रोक होता फलंदाजाचा की मला रिव्हर्सच खेळायचा आहे, त्यामुळे नक्कीच बायच्या रूपामध्ये एक धाव. कित्येक वेळा आपण पाहतो की बॅट्समन गोलंदाजाला ओळखून अगोदरच स्ट्रोक खेळायला जातात. या ओव्हरमध्ये धावसंख्या आपण पाहिलं तर 1, 2, 3 आणि 4च धावसंख्या 19. पहिल्या ओव्हरमध्ये 14, 5 आलेले आहेत, 2 ओव्हर 19. झलक सबसे अलग, मिकी नाम समझ के फ्लावर समझे क्या, फायर है मैं फायर. क्या बात है, फायर है. हा एकदा जास्त करू नकोस, कशाला त्रास होईल. होतं असं कधी कधी, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती, लेकिन मिकी भी एक्शन में आए हैं. जिले टॉप लावला मगाशी डीजे वाल्याने आणि हा लाले लाल झाला. हा वन्स मोर घेऊ आपण. धावसंख्या टोटल झालेल्या 19. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 5, म्हणजे उर्वरित 12 चेंडूमध्ये ज्या प्रकारची दोन्ही बॅट्समनची खेळण्याची शैली आहे, कमीत कमी 28 ते 30 धावा, किमान 25 तरी एक फाइटिंग टोटलसाठी. ओके मिकी, कंट्रोल, भावनाओं को समझ रहे हम. आपली तोफ तिकडे घेऊन जा थोडीशी. थँक्यू. अब फिरकी के जादूगर आए गेंदबाजी के लिए, गोल्डन आर्म. ओ पहली गेंद बहुत लेट अपील, लेकिन ना विकेट कीपर ने अपील किया, लेकिन ना गेंदबाज ने अपील नहीं किया, क्योंकि बल्ले पर लगकर जो एक बड़ा साउंड आया था. देखिए हंसिका 11 के ये संघ मालक करण पाटिल जी है. अगला मुकाबला हम देखेंगे. दो टीमों के बीच दोपहर का अब खाना आएगा थोड़ी देर में, उसकी चर्चा चल रही है. एक तरफ जीतने वाली टीम को जीत की सुगंध आएगी और एक तरफ आपको खाने की स्वादिष्ट व्यंजन पकवान आपके राह देख रहे हैं, उसका भी एक अलग महक आप देखेंगे, खुशबू. और गेंद को पुल करना चाहते, लेकिन जब तक कि देखिए इसी अंदाज से रन आए,
लेकिन सिंगल नहीं, आपको बड़े हिट की जरूरत है। सिंगल डबल से आप तो निश्चित तौर पर आगे जाएंगे। अंपायर का इशारा बाय के द्वारा और एक अतिरिक्त रन, रन संख्या टोटल स्कोर बनता हुआ 21-21। और जैसे कहा था फिरकी के जादूगर है ये, अच्छे टप्पे पर गेंदबाजी करना जानते हैं, गेंद को घुमा रहे हैं अच्छी तरह से। ये देखिए लेग ब्रेक, टप्पा गिरने के बाद बाहर है या नहीं, अंपायर देख रहे हैं और अंपायर का इशारा वाइड। गेंद को करना चाहते थे जोगेश्वरी, गेंद चली गई वज्रेश्वरी, ऑफ स्टंप के काफी बाहर। वाइड के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22। सभी कप्तान से कुछ बातें कर रहे हैं नीलेश जी, फोटो लेना है। यस कप्तान आइए। कमाल की गेंद थी लेकिन ज्यादा टर्न हुई और एक मिस टाइम स्ट्रोक, लेकिन क्या करन जाएंगे, नो मेंस लैंड में ट्रेवल करती हुई गेंद। देखिए जब अब जिसके पास बॉल गई है ये तो आज ज्यादा एक्शन में आए। कभी कभी आपके पास जब बॉल आता है तो आपका पीछा नहीं छोड़ता, पूरे दिन आपके साथ ही आएगा। और अब एक अच्छा मिस टाइम स्ट्रोक था, हालांकि कोई खिलाड़ी पॉइंट या कवर पर नहीं है। और अच्छा लेग ब्रेक, जिस तरह से फ्लाइट देते हैं, ऊंचाई, और एक कमाल की गेंद, लेकिन ये लेग स्टंप के बाहर। कमाल की विकेट कीपिंग, बचाया। अंपायर का इशारा वाईड, लेकिन बचाया इन 4 रनों को। विकेट कीपर असाच पाहिजे, म्हणून मगाशी म्हटलं मी की मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। विकेट कीपरने खूप छान पद्धतीने यष्टी रक्षकाने आपली कामगिरी पार पाडलेली आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा साडी उमेश पाटील आहेत मला वाटतं। यस जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड। टप्पा तुम्हाला आवश्यक आहे। दैसर बॉईज कडून खेळणारा अंडर 16 अंडर 19 जो मुंबईसाठी देखील खेळला सत्यम चौधरी, याला जर तुम्ही पाहिलं असेल अशाच प्रकारची वेगळी ऍक्शन आहे। मात्र लेग ब्रेक, आनंदवाडीची 2 वर्षापूर्वीची स्पर्धा 9 धावा वाचवल्या होत्या समोर कृष्णा सातपुते असताना देखील। आता मात्र बघा या खेळाडूला कल्पनाच नव्हती की बॉल त्याच्या दिशेने येतोय, खेळाडू बाद गॉन, पता ही नहीं था इन्हें कि बॉल कहां पर है। और एक सॉफ्ट डिसमिसल, ट्रैप प्लान बनाकर आउट किया, खिलाड़ी आउट। सावकाश, एवढी मगर मिठी मारू नकोस। मगाशीच म्हटलं की पार्लेजीचा प्रोडक्ट आहे हा, गुड्डे मोनैको किंवा क्रैकजैक नहीं है। लेकिन कमाल की गेंदबाजी, गेंद को लहरा रहे हैं, घुमा रहे हैं, अपनी जाल में फंसा रहे। अगली गेंद लेग ब्रेक, बहुत टप्पा गिरने के बाद देखिए बाउंस भी मिला और टर्न भी। तो बहुत सारी ऐसी गेंदें, जब प्रलव ने गेंदबाजी की थी अगेंस्ट गौतम पाटिल जी, तब वो गेंद 2-3 गेंदें नीचे रही थी। अब देखिए जो स्पिन गेंदबाज, इन्हें बाउंस भी मिल रहा है और टर्न भी मिल रहा है। जिस टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं रोहित, अगली गेंद रोहित की, राइट हैंड बैटर के लिए बैकफुट पर जाकर गेंद को खेला है, पॉइंट पर डीप पर खिलाड़ी है। 1 रन तो पूरा के, जब तक कि वहां पर भाव आएंगे, लेकिन तक भाव 2 रन। इन 2 रनों के साथ अब रन संख्या 27। राजकिरण आए हैं, लेकिन अब 3 ओवर की समाप्ति के बाद 27। अच्छा कमबैक किया है आखिरी 6 बॉल में, और वो 15 रन। कम से कम 40 का आंकड़ा आपको पूरा करना है, 40-42। और गेंदबाजी के लिए कौन आएंगे जिन पर निगाहें रहेगी आखिरी ओवर लेकर। हंसिका 11 बनाम किंग वॉरियर्स, इन 2 टीमों के बीच ये मुकाबला। 2 मोठे फटके आवश्यक आहे, 2 षटकार। 2 षटकार आले तर नक्कीच तुम्ही मॅच मध्ये कमबॅक कराल। गोलंदाजी करण्यासाठी बॉलरचं नाव विशाल आहे का भरत आहे। देखिए हंसिका 11 के ये सभी खिलाड़ी पानी लेकर जा रहे अपने टीम के लिए। चला जेवणाची व्यवस्था तयार झालेली आहे, लवकरात लवकर जेवणासाठी चला।
जीवन आलेला है, भोजन कक्ष की तरफ चले जहाँ पर आपकी सभी की लंगर और प्रसादी की व्यवस्था की गई है। जिस नहीं नंतर नंतर आप प्रबंध व्यवस्था जहाँ पर की गई है खाने की, जहाँ पर आप चलिए तैयार झालेले आणि जेवण देखील आलेलं आहे। भोजन कक्ष की तरफ प्रस्थान करें सभी दर्शक, सभी खिलाड़ी। अगली गेंद सीधे बल्ले के साथ सामने खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर आएंगे लेकिन जब तक गेंद एक रन पूरा किया दूसरे रन के लिए जा रहे, रन आउट का मौका बनेगा, खिलाड़ी आउट गॉन। एक रन के साथ रन संख्या 28 और अब राज किरण जी आउट। अब समाधान जी आएंगे। बीबीएस आणि सतीश स्ट्रायकर टॉस साठी धन्यवाद विशाल जाधव जी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली। व्हाट अ शॉट, कव्हरला स्टँड अँड डिलिव्हर। काय फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी पोझिशन दिली बघा, उशिरा का होईना मात्र आलेला फटका दीपेशजी शिर्के यांच्या माध्यमातून। विशालजी प्रसादी करून द्या। विशालजी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ओजस्वी तेजस्वी व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी, जिव्हाळा आपुलकी बरोबरच कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व विशाल जाधवजी यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली। व्हाट अ शॉट, बघा हे फटके यांच्याकडे आहेत, जसं म्हणतात बेकरी का प्रोडक्ट आहे ये, बहुत बढ़िया क्रिकेटर। एखाद्या गोलंदाज एखाद्या फलंदाजाकडे वेगवेगळ्या प्रकारची फलंदाजी आणि याचं वैशिष्ट्य दाखवतोय ते म्हणजेच फलंदाज ज्याचं नाव आहे बॅट्समन जो बॅटिंग करते दीपेश शिर्के इज ऑन फायर। व्हाट अ बॅटिंग, शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी। एकूण धाव संख्या आपण पाहतोय 40। पुढचा चेंडू स्लोवर वन, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली, बघूया चेंडू युवराज सिंग कक्षाच्या बाहेर, षटकार। व्हाट अ शॉट, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड बॅट्समन दीपेश शिर्के showing his class, how important batsman for me, for your team। जबरदस्त षटकार। धाव संख्या वैयक्तिक 35, संघाची धाव संख्या 46। आपण म्हटलं होतं 40-42 होणार का, 46। शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः या ठिकाणी जबरदस्त आक्रमक तुफानी बल्लेबाजी। देखिए ये पहले करना था, ये आपको पहले करना था। जड में गेंद और 47 जिंकण्यासाठी 48 धावांची गरज 4 ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी। मी विनंती करतोय बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स आणि सतीश स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या। सतीश स्ट्रायकर्स आणि बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी या। एक जबरदस्त कामगिरी, थोडा उशिरा का होईना मात्र या ओव्हरमध्ये 10 17 आणि 3 20 धावा कुठल्यात। चलो सतीश स्ट्राइकर के कप्तान विनय जी यहाँ पर पहुंच चुके हैं। बीबीएस नीलेश जी निंबाळकर आलेले आहेत। टॉस कोणाचे असते आपण घेणार आहोत, ओनर सागर खुसपे। चला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
48 धावांची गरज. मनोज भगत जी यांना देखील आपण पाहतोय. ये टॉस ये वी गो हेड. डीपीएल और डिवाइन प्रीमियर लीग टॉस जीता है. काय घेतलंय तुम्ही? विचार करून सांगतील. विचार करा पक्का आणि मनाशी करा एक वेगळा नक्कीच पक्का विचार जो आपल्याला कळेलच काय डिसिजन घेतील. मात्र तुर्तास तरी धावांची गरज आहे 48 जिंकण्यासाठी. संघ आहे तो म्हणजे हंसिका 11. चला जेवणासाठी सर्वांनी लवकरात लवकर ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली तिकडे पोहोचायचं आहे. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय धावतं समालोचन ऐकूया. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर दुसऱ्या डावाकडे येऊया. धन्यवाद. शुरू होगा. अनंत बोराडे यांना आपण पाहिले या अगोदर ज्या पद्धतीने षटक टाकलं होतं ओमकारने खरोखरच संघाला आकार दिला. गोल्डी याला आपण पाहतोय कमी वयातला खेळाडू. या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. चला बॉल नवीन द्या आणि दोन्ही पंच तयार होत आहेत त्या ठिकाणी. कारण यानंतर पंच देखील मध्ये मध्ये एक एक जण ब्रेक घेतील जेवणासाठी. जेवण सुरू झालेल्या संघांना सर्व खेळाडूंना विनंती राहील. उमेश पाटील त्याचप्रमाणे दीपेश शिर्के यांची पार्टनरशिप त्यानंतर दीपेश शिर्केने केलेल्या धावा ज्या निर्णायक ठरल्या. आपण बाल्कनी मधून पाहतोय अजित पांचाळजी बिट्टूजी ज्या ठिकाणी आहेत. देविदास जगतापजी संपूर्ण आनंद उत्साह एन्जॉय करत आहेत. आपल्या लॅपटॉप आपल्या नक्कीच मॉनिटरवर वेगवेगळ्या प्रकारचं स्टॅटिस्टिक देखील तयार करत आहेत. एका बाजूला VIP कक्षामध्ये देखील आपण पाहतोय थोडंसं रिलॅक्सेशन सुरू आहे. त्याला 48 करायचे आहेत 24 चेंडूमध्ये 12ची सरासरी प्रत्येक षटकामागे. पहिलं षटक घेऊन बॉलर येतोय ज्याचं नाव आहे विशाल नाही अतुल. पहिलं षटक घेऊन अतुल. स्ट्राईकला नरेंद्र. नॉन स्ट्राईकला आहेत वैभव ना नाही प्रथमेश ठाकरे नाहीये. प्रथमेश बेलछेडा पण नाहीये. हा आपला प्रथमेश आहे. शेलार. एका बाजूला नरेंद्र स्ट्राईकला. हियर वी गो. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट. फ्लॅट षटकार. ओव्हर पिच चेंडू मिळाला बरोबर बॅटच्या खाली आणि चांगला स्विंग ऑफ द बॅट. सुरुवात अप्रतिम. षटकार. देखिए हमारे मिकी जी को भी अच्छा गाना मिल गया है. थैंक यू. पहिला चेंडू आणि पहिलाच षटकाराने स्वागत.
व्हॉट अ शॉट. रिस्ट फिरवली आणि चेंडूला खेळून काढलं काऊकानाच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. खणखणीत दणदणीत. गदर का बहुत ही बढ़िया गाना, दोपहर का खाना, अच्छा गाना, मेहमानों का आना, और इस पर हमारे मिकी का एक बेहतरीन डांस का. व्हाट अ शॉट. कमाल का स्ट्रोक, अद्भुत. गेंद 1 बाउंस या डायरेक्ट बाहर. प्रलव बताइए ये 6 रन या 4 रन. बहुत बढ़िया स्ट्रोक है भी. प्रलव षटकार है कि चौकार है? 6 रन 6 रन. बघा बॉल बरोबर आपल्या डोळ्याच्या खाली खेळतोय आणि याला म्हणतात बिल्कुल टॉप ऑफ द बॉल होकर खेला हुआ स्ट्रोक. नरेंद्र भारती फिर एक बार बता रहे हैं कि जिस तरह से संतोष पाटिल बाल्या दादा के छेले हैं और निश्चित तौर पर बहुत ही प्रसन्न होंगे बाल्या दादा जिस तरह के बल्लेबाजी गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से बेहतरीन फ्लैट सिक्सर, फिर रिस्ट सिर्फ घुमाया था और कमाल का स्ट्रोक काउ कॉर्नर की तरफ चौका, और फिर और एक बहुत ही बढ़िया गगनचुंबी सिक्सर. ओ गुरु वो जा शुरू उड़ रही गिल्ली, और लेकिन यहां पर बल्लेबाज बहुत कुछ कर रहा है. नाम है इनका नरेंद्र भारती, और जिस बल्लेबाजी के साथ गेंदबाज जो गेंदबाजी कर रहे हैं, बड़े बड़े स्ट्रोक के साथ यहां पर गेंदबाजी कर रहे हैं आरती. जिस तरह की गेंदबाजी हम देख रहे हैं, लेकिन हर एक गेंद पर प्रहार. अगली गेंद अतुल की, और एक गेंद कोई खिलाड़ी ने आउट ऑफ द पार्क. 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन मिलेंगे. रन 4 तो बेटा चाहिए. गेंदबाजी के लिए था राइट आर्म और द विकेट. 4 बॉल में 20 बने हैं. ओ अच्छी गेंद, लेकिन ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खेल दिया. एक तो पूरा के डिप पर खिलाड़ी है, जब तक कि वहां पर फील्ड करेंगे दूसरे रन के लिए दौड़ रहे, और जब तक कि वहां पर जाएंगे नॉट आउट का इशारा. 2 रन पूरे. 22 रन पहली ओवर में. 5 गेंदें हो चुकी है, एक बॉल बाकी है. 5 गेंदे 22 रन. कमाल की शुरुआत. जब आपका गेम बनाएगा, आपका नेम जिस तरह से गेम चेंजर नरेंद्र. कम ऑन मिकी. देखिए जितना आगे जाएंगे ये बहुत धमाल करने वाले हैं. यस थैंक यू. आखिरी गेंद. व्हाट अ शॉट, व्हाट अ इंप्रूवाइजेशन. रिवर्स स्ट्रोक. 4 रन. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया. शानदार चौका. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.
18 चेंडू 22 धावांची गरज. हंसिका 11 साठी नरेंद्र आपल्या वैयक्तिक 6 चेंडू 26 धावांवर खेळत आहेत. तर आता स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. प्रथमेश शेलार गोलंदाजीसाठी येते समाधान. ओमकार सारखी गोलंदाजी समाधानला करावी लागेल. मगाशी रोहितला आपण पाहिलं ज्या प्रकारचे वाईट आल्यानंतर देखील आपली गोलंदाजी करणं किंवा एखादी फ्लाईट देणं चेंडूला त्याने विसरले नाही. आणि एक ब्रेव डिसिजन असतं ज्यावेळेस एखादा गोलंदाज आपण पाहतो. फिरकी समोर दीपेश आणि उमेश पाटील सारखे फलंदाज असताना टाकलेली गोलंदाजी रोहित याची निर्णायक ठरली होती. मिश्रणयुक्त फिरकी गोल्डन आर्म. समाधान राऊंड द विकेट. पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट. प्रत्येक चेंडू बघा मिडल केल्यानंतर जो साऊंड येतोय याच्यावरूनच अंदाज येतोय की ज्या पद्धतीने तन्मयने मारलेला फटके होते सुरुवातीला. तन्मयकडे जातोय चेंडू. एका धावेने धाव संख्या 27 धावांची गरज आहे. 17 चेंडू मध्ये 21. खूप मोठं आव्हान नाही आहे. मात्र 4 जर आपण पाहिले तर धावांचं आतापर्यंत डिफरन्स फरक आहे. चांगला चेंडू ओळखलं आणि फक्त त्या ठिकाणी खेळून काढलं. चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू आपण पाहिला. पुढच्या मॅच साठी तयार राहा. चला बीबीएस आणि सतीश स्ट्रायकर्स मे काइंडली रिक्वेस्ट बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स. जेवण झाल्यानंतर इकडे या. खूप छान असं जेवण आहे. राउंड द विकेट. अगली गेंद. व्हाट अ शॉट. कोई मौका नहीं. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. स्टैंड. देविदास जगताप बिट्टूजी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू डीजे. बघा मला वाटतं या ठिकाणी जिंकण्याचा आनंद एका बाजूला, जेवणाचा आनंद आणि सुगंध एका ठिकाणी येतोय आणि या ठिकाणी जिंकण्याचा आनंद सुगंध आपल्या संघाला देतोय नरेंद्र भारती. आपला क्लास दाखवतो. युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. रिअली शोन इज क्लास. ओ देयर इज अ चान्स and that should be taken. gone. एक तेरी एक मेरी. धाव संख्या 33. अतुलच्या आता झेल देऊन परततोय नवीन फलंदाज. धाव संख्या 33 धावांची गरज आहे. 15. यांच्याकडून कडक बॅटिंग. चाबुक. ऑसम. एक्स्ट्राऑर्डिनरी क्लासिक ड्राइव्ह and so has lofted drive and over the long off and mid wicket. It's a biggie. षटकार ज्या पद्धतीने त्यांनी खेळले होते निर्णायक ठरलेत. ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने नक्कीच या ठिकाणी फ्लिक करायला गेले मात्र तितकंसं प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. नो मेन्स लँड मध्ये 2 धावा. धाव संख्या 35. धावांची गरज जिंकण्यासाठी 13 चेंडू शिल्लक आहे. 13 balls 13 runs to win. गोल्डी खूप खुश झालेला आहे. लवकर मॅच समाप्त होते म्हणजे लवकर जेवायला मिळणार आहे. 13 चेंडू 13 धावांची गरज. चला बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स तयार राहा आणि विनंती करेन सतीश स्ट्रायकर्स. काय निर्णय घेतला. बॉलिंग की बॅटिंग. बॉलिंग. समाधानची राऊंड विकेट. पुढचा चेंडू. आता मात्र सुपला उपला सगळे करायला गेले. हळूहळू चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने जाणार का. 2 धावा पूर्ण. जोपर्यंत प्रथमेश त्या ठिकाणी पोहोचणार मात्र श्याम येणार. 2 धावा. बॉल मध्ये 11 धावांची गरज. डीजे
बॉलर का नाम क्या है, कौन है वह? रोहित. राजेंद्र जी तयार आहेत? ओके. झालाय टॉस झालेले आहेत, फिल्डिंग घेतलेली आहे बीबीएस शूटर्स संघाने आणि सतीश स्ट्रायकर बॅटिंग करणार आहेत. विनयजी आपला संघ लवकरात लवकर दाखल करा. पहिला चेंडू कव्हरला, फिल्डर आहे त्या ठिकाणी उमेश. एक धाव. 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती. सॉरी 11 ना 12 मध्ये, आता 38 झालेत ना, म्हणजे 10 पाहिजे. 11 बॉल 10, 11 चेंडू 10 धावांची गरज. सामन्याचं गणित समीकरण पहिल्या षटकामध्ये बदललं. पहिल्या षटकामध्ये नरेंद्र भारती यांनी केलेले बॅटिंग आपल्या खेळाचा नजराणा पेश केला. लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनोरंजन. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या होत्या. डाव्या यष्टी बाहेर, पंचांचा इशारा वाईड. चेंडू टाकायचा होता कांदिवलीला, चेंडू होते डोंबिवलीला. लीग स्टंपच्या बाहेर धावसंख्या 39 आणि त्या धावांची गरज केवळ 9. स्ट्राईकला श्याम. ऑन दी अप समोर गॅप मध्ये आहे काऊ कॉर्नर. तन्मय शिंदे त्या ठिकाणी जात आहेत 2 धावांसाठी. धावसंख्या 41, 41. धावांची गरज आहे फक्त 7. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी, एक बॉलिंग अटॅक. सतीश स्ट्रायकर्स बीबीएस अग्रेसिव्ह. ओ व्हॉट अ शॉट. नाही, क्लिअर होणार नाही. आतमध्ये ट्रॅव्हल होते बॉल आणि झेल सुटलेला आहे समाधींजी यांच्या माध्यमातून. मिलिंदजी आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर येईपर्यंत एक धाव, एका धावेने धाव संख्या 42, 42. चला बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स आपले कर्णधार आपली वाट पाहत आहेत. निलेशजी निंबाळकर तयार आहेत. चला बीबीएस शूटर्स चला लवकर. निलेश पाटील, सागर गोविंद खुसपे संघाचे संघ मालक आहेत. तयार राहा. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धाव ऑफ तुमच्या खूप बाहेर होता. येस, अवांतर धाव. एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. एकूण धाव संख्या 43, 43. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर दी लॉंग ऑफ. इट्स अनदर बिग वन. 6 धावा. सोडणार आहे ना नुसतं. पाटील आपलं जेवण झालं असेल तर कॉमेंट्रीसाठी या. चला सागर पाटील आपणास विनंती राहील, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.